श्री स्वामी समर्थ. सकाळ सकाळी मम्मींसाठी नाश्त्याची तयारी चालू होती. खूप काय नाही, मम्मींनी बाहेरूनच बॅटर आणलं होतं. त्याच बॅटरमध्ये थोडासा रवा सोडला जेणेकरून आप्पे सॉफ्ट होतील. मग आप्पे बनवले आणि त्याच्यासोबत चटणी तर हवीच ना. मग शेंगदाणे वगैरे भाजले आणि शेंगदाण्याची चटणी बनवली. चटणी बनवायचं असं काही नक्की नव्हतं, पण मोक्षाला आवडते म्हणून बनवली. मम्मींना बनवून देते तोपर्यंत आई आणि माहीसुद्धा आली होती. मग त्यांच्यासाठी सुद्धा लागलंच आप्पे बनवून घेतले. सगळ्यांचा नाश्ता एकदमच झाला. मग काय घरातलं बाकीचं कामही उरकून घेतलं. घरातलं एक्स्ट्राचं काहीतरी करायचं म्हटलं, पण काहीतरी डबल कामच होतं. मशीनची क्लिनिंग करायची होती. अगोदर किचन ओटा वगैरे साफ करून घेतला. मग मशीन क्लीन करायला गेले तर मशीनमध्ये कॉईन अडकला होता. काय करणार, या मुलींना नेहमी पैसेच खिशातनं घेऊन फिरायचे असतात. कपडे रोज चेक करून टाकते तरीसुद्धा कुठून कॉईन आला काही समजलंच नाही. टब क्लीन करायला लावला होता. मग म्हटलं खालून पाणीसुद्धा लागलंच काढून घ्यायचं. इथे सुद्धा इतकी घाण झाली होती, हे सुद्धा क्लीन करून घेतलं. सगळं टूथपिकच्या ब्रशनं घासून सुद्धा घेतलं. तयार झाले आणि बाहेर गेले होते. बाहेर आईंचं थोडं काहीतरी काम होतं म्हणून आईंसोबतच गेलो होतो आम्ही सुद्धा. बाहेरून आल्यावर इतका कंटाळा आला होता, काय विचारूच नका. मोक्षासुद्धा झोपी गेली होती. मग काय स्वयंपाक काय सुटलाय होय. मटकीची भाजी बनवली, चपात्या बनवल्या, भात बनवला. सगळेजण इथं टी व्ही बघत बसले होते. मी सुद्धा टी व्ही बघायला बसले. तर असा गेला माझा आजचा दिवस. बाय बाय.